पण किती लोकांनी बायबल आणलेत? नसेल तर तुमच्या नोट्स तरी तुम्ही रेडी ठेवा आणि प्रभूचं वचन ऐका का वचन काय सांगतं आणि चेक करा हे खरंच तसं वचनामध्ये आहे का. प्रेज गॉड. प्रार्थना करूया. नेत्रबंद प्रत्येक जण करतील. हे प्रभू, पुन्हा एकदा आम्ही सर्व तुझ्या पायापाशी आलेलो आहोत. वचन आम्हासाठी महत्वाचं आहे प्रभू. कारण प्रभू, जितकं ज्या प्रकारे आम्ही ते गीत गायलं प्रभू लॉर्ड, जितकं आम्ही तुला ओळखू प्रभू परमेश्वर, आबा तेवढं आम्ही आमच्या जीवनामध्ये बदलाव आणू शकतो, तेवढं आम्हामध्ये तुझा गौरव होऊ शकतो प्रभू. म्हणून आज आम्हाला तुझं वचन आत्म्यातून ऐकायचं. जे इथं आहे, जे टीव्हीवर पाहतायत प्रभू, प्रत्येकाशी बोल माझ्या परमेश्वर. प्रत्येकाने समजू दे प्रभू का तुझी इच्छा आकांक्षा काय प्रभू, आणि त्यांच्यात तुझा गौरव हो दे. येशूच्या नावात मागतो आणि स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक लिहून घेतात लिहून घ्या. आजचा विषय आहे एकमेकांचं ओझं वाहा. या ठिकाणी वचनाकडे आपण जाऊ. योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन काय सांगतं आपण लक्षपूर्वक ऐकणार आहोत. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16 वचन. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व कालचे जीवन असावे. ख्रिस्त बोलतोय. कोण बोलतोय? ख्रिस्त. निकोदेमाशी बोलत असताना तो या ठिकाणी देवाच्या हृदयाची इच्छा काय आहे ती त्याला प्रगट करत आहे. आणि आता ही फक्त निकोदेमालाच नाही तर तो आम्हालाही सांगतोय का देवाचं मन आणि हृदय काय आहे. तर काय म्हटला प्रभू येशू ख्रिस्त? सर्व आपण बोलूया. योहान 3:16. बायबल सांगतं का देवाने प्रीती केली. काय केली? प्रीती केली. आणि प्रीती या प्रकारे होती का त्याने आपला प्रिय पुत्र दिला, यासाठी की मनुष्याचा नाश होऊ नये. आणि म्हणून आम्ही पाहतो की मग फक्त येशूच नाही तर नोहापासून आम्ही पाहतो का देवाचं राज्याची घोषणा त्या काळापासून होत आहे. आणि त्या काळापासून परमेश्वर पूर्ण प्रयत्न करतो की कोणत्याच मनुष्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, प्रभूची इच्छा. जरी योहान 3:16 मध्ये आम्ही पाहतो का त्याने आपला प्रिय पुत्र दिलाय, पण या ठिकाणी आम्हाला जर बायबल आम्ही वाचलं तर आम्हाला कळतं का सुरुवातीपासून, कधी? सुरुवातीपासून नोहाच्या काळापासून परमेश्वर या ठिकाणी आपला पूर्ण प्रयत्न करतो. वेगवेगळ्या सेवकांना तो उभा करतो यासाठी का त्यांच्याद्वारे लोकांना परमेश्वराचं राज्य कळावं, त्यांच्याद्वारे प्रभूचे मार्ग कळावेत, त्यांच्याद्वारे प्रभूची पसंती नापसंती कळावी आणि मनुष्याचं जीवन वाचावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून प्रभू पूर्ण प्रयत्न करतो का मनुष्याला जुन्या जीवनातून बाहेर काढावं आणि नवीन जीवनात त्यांनी काय करावं? पदार्पण करावं. आणि म्हणून यासाठी प्रभूंनी मलाकीपर्यंत कैक वेगवेगळे सेवक पाठवले आणि त्याद्वारे त्याच्या राज्याची त्यांनी काय केली? घोषणा केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याद्वारे अनेक आत्मे तारले गेले आणि वाचले गेले आहेत. आणि पहा, त्यांच्याच पैकी आपण गृहीत धरू शकतो का आपण एक आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्याच पैकी आपण एक आहोत का आता आम्हाला प्रभू कळलेला आहे. आणि मग जसं आता आम्हाला कळलं की ज्या येशूचं वचन आमच्याकडे आलं, प्रथम आम्हाला कळलं की आम्ही पापी आहोत, आमचा जीवनक्रम चुकीचा आहे, आम्ही वेगळ्या गोष्टी करतोय, या देवाला न आवडणाऱ्या आहेत. आणि म्हणून देवाच्या वचनाद्वारे आम्हाला खरी ओळख झाली का आमचा जीवनक्रम कसा पाहिजे, आम्हाला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि आम्हामधून देवाला अधिक आणि अधिक गौरव कसा मिळला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे मिळालं शिकायला सर्वांना. कधी मिळालं? ज्यावेळेस आम्हाला कोणाची ओळख झाली? देवाची. मग आम्हाला कळलं का खरं जीवन काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या ठिकाणी जसं आम्हाला सत्य कळतं त्यानंतर ज्या प्रकारे ख्रिस्ताचं हृदय तळमळतंय आणि तो या ठिकाणी सांगतो का देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र दिला यासाठी की त्याचा नाश होऊ नये. त्याच प्रकारे ज्या प्रकारे त्या बापाचं हृदय आहे का तो आमच्यावर प्रीती करतो. काय करतो? प्रीती करतो. आणि त्याची इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा. त्याची इच्छा काय? कोणाचाच नाश होऊ नये. आता ज्यास आम्हाला प्रभू कळू लागतोय तर आता आमच्यामध्येही तेच हृदय उत्पन्न झालंय आमच्या कुटुंबासाठी, आमच्या नातेवाईकांसाठी, आपल्या लोकांसाठी का प्रभू आता यांचाही नाश होता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्तामध्ये राहून आता आमचंही हृदय त्याच्यासारखं होऊ लागलेलं आहे. आणि आता आम्हालाही वाटतं का आमचं कुटुंब जे आहे त्यांचंही तारण झालं पाहिजे, तेही या समस्यातून बाहेर आले पाहिजे आणि त्यांनाही प्रभूचे मार्ग मिळाले पाहिजे. ज्या प्रकारे योहान 3:16 मध्ये प्रभूचं हृदय तळमळतंय, आता आम्हाला प्रभू कळल्यानंतर आमची स्थिती पण अशीच आहे का आमचं हृदय पण तळमळतंय. कोणासाठी? नातेवाईकांसाठी, कैक लोकांचं आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी, कैक लोकांचं आपल्या मित्रपरिवारांसाठी, कैक लोकांचं आपल्या चर्चमधल्या भाऊ बहिणींसाठी का त्यांचं जीवन वाचलं पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, असं आम्हाला वाटतं. किती लोकांना असं वाटतं? म्हणजे तुमच्यात ते हृदय परमेश्वर उत्पन्न करतोय. जे हृदय त्याचं आहे, कोणाचा नाश होऊ नये. आणि जर तुमच्यामध्ये जर असं होतंय का नाही, याचा नाश नाही झाला पाहिजे, आणि हा भटकला नाही पाहिजे, हा जगाच्या मार्गात हरवला नाही पाहिजे, हा जगाच्या निर्मितीच्या मागे नाही गेला पाहिजे, जर तुमचं हृदय असं तळमळत आहे तर तुम्ही योग्य वाटेवर आहेत आणि तुमचं हृदय त्याच परमेश्वरासारखं परमेश्वर करून घेत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का इथपर्यंत? किती लोकांना कळतंय? वचन समजणं गरजेचं, म्हणजे आपण पुढं जाऊ. आता आमच्या हृदयात एक ओझं आहे. काय आहे? एक तळमळ आहे का बदलले पाहिजेत, कुटुंबातले लोक बदलले पाहिजेत, नातेवाईक बदलले पाहिजेत, मित्रपरिवार बदललं पाहिजेत, आमच्या ज्या अवतीभोवती लोक आहेत ते चेंज झाले पाहिजे. आणि ही तळमळ आमच्यामध्ये आहेत आणि आम्ही प्रत्येकजण त्यासाठी काय करतो? प्रयत्न करतो. काय करतो? प्रयत्न. आणि प्रयत्न कशाद्वारे आहेत? प्रार्थनेद्वारे. कशाद्वारे? प्रार्थनेद्वारे. प्रार्थनेद्वारे आपण त्यांचे बंधन तोडू शकतो. प्रार्थनेद्वारे आपण त्यांचे मार्ग मोकळे करू शकतो. येस, प्रत्यक्षात आपण जाऊन सांगतो, पण कधी कधी प्रत्यक्षात सांगण्यात जर आम्हाला अडखळा असेल तर आमच्याकडे दुसरं शस्त्र आहे. कोणतं? प्रार्थनेचं. कोणतं शस्त्र आहे? प्रार्थनेचं. प्रत्यक्षातलं शस्त्र यस काम येत नाही किंवा तिथं कोणतं बंधन असतं तर कोणतं शस्त्र वापरण्यात येतं? प्रार्थनेचं. की प्रार्थनेचं शस्त्र असं आहे का आम्हाला मर्यादा आहे पण प्रार्थनेला मर्यादा नाही. ते त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करून येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं इथपर्यंत? आणि म्हणून आम्ही प्रत्येकजण प्रयत्न करतो. आम्ही जाऊन आपल्या लोकांना सांगतो का प्रभूचा मार्ग धारण करा, प्रभूच्या राज्यात या, किंवा हा जुना जीवनक्रम सोडा. कोणी व्यस्तामध्ये असेल, कोणी आर्थिक संकटामध्ये असेल, कोणी चुकीच्या मिळकतीमध्ये असेल, आम्ही त्यांना प्रभूचं मार्ग प्रगट करतो. याच्यातून बाहेर पडा. याच्यातून काय करा? बाहेर पडा. आम्ही प्रयत्न करतो का जे आम्हाला मिळालं, जो आनंद आज आमच्यामध्ये, जो जगापेक्षा खूप वेगळा आहे, आणि तो आनंद असा आहे का तो खरंच जगाला कळत नाही, तो फक्त त्यांनाच कळतो जे प्रभूमध्ये. कळतंय का? प्रभूमधला आनंद कसा जगापेक्षा वेगळा आहे, आणि तो इतका वेगळा आहे का तो जगाला कळतच नाही. कारण जगाचे लोक त्याला समजू शकत नाही. आणि ती तळमळ असती का जे मला मिळतंय ना ते माझ्या कुटुंबाला मिळावं, ते माझ्या भावाला मिळावं, ते माझ्या बहिणीला मिळावं, ते माझ्या पतीला मिळावं, ते माझ्या पत्नीला मिळावं, ते माझ्या कुटुंबातल्या लोकांना मिळावं. ही तळमळ आहे आपली की जे मला मिळतंय ते त्यांना मिळलं पाहिजे, जे मला स्पर्श होतोय ना ते स्पर्श त्यांना झालं पाहिजे. मग आपण प्रयत्न करतो. काय करतो? प्रयत्न करतो. अनेकदा ही तळमळ असती का जे मला कळतंय ते त्याला कळलंच पाहिजे, कारण त्याच्यामध्येच खरा आनंद आहे. प्रेज गॉड. हालेलुया. ओके, मी जे बोललो किती लोकांना समजलंय? जे त्या वे मध्ये आहेत त्यांना ही भाषा लवकर समजल. जे ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये मार्गामध्ये त्यांना लवकर कळेल की मी नेमकं काय सांगत आहे. का जे आम्हाला कळतं, जे आम्हाला समजतं, आणि मग आमचं जीवनक्रम जे वळू लागतं, आम्हाला वाटतं की जे मला कळतं माझं जे जीवन आता वळू लागलं त्यालाही कळावं आणि त्याचं जीवनक्रम बदलावं. आणि मग आम्ही प्रयत्न करतो. काय करतो? प्रयत्न करतो. पण पहा, कधी कधी त्या प्रयत्नाला लगेच फळ येत नाही. कधी कधी फळ येतं पण कधी कधी उशीर पण लागतो. पण देवाची इच्छा आहे का आपण सहनशील व्हावं आणि आपला प्रयत्न सोडू नये. जे ओझं परमेश्वराने तुमच्या हृदयात त्या कुटुंबातल्या लोकांसाठी, त्या आपल्यासाठी टाकलंय, ते ओझं कधीच तुम्ही कमी करू नये. तर ती प्रार्थना, त्यांच्यासाठी प्रयत्न सतत आपण चालू ठेवावे, यासाठी का जरी आज नाही पण उद्या परमेश्वर त्याला फळ आणणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कारण जसं आम्ही प्रयत्न करतो पण अनेकदा जसं आम्हाला फळ दिसत नाही, निराशा येते, पण आम्ही निराश होता कामा नाही. बायबलमध्ये जर आम्ही योहान बाप्तिस्मा करणारा याचं जर उदाहरण पाहिलं तर पहा, त्याच्याकडे जे पहिले जे शिष्य होते, योहान होता. कोण होता? योहान. जर आम्ही काढल्या ठिकाणी जर योहान शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 36 आणि 37 वचन आपण काढूया. या उदाहरणाद्वारे तुम्हाला कळेल की मला नेमकं हे सांगायचं की प्रभूने जे मला प्रगट केलंय की कशा प्रकारे जी तळमळ आमच्यामध्ये असती की जे आम्हाला कळलंय ते त्यांना कळावं, आणि ज्या मार्गात आम्ही आहोत त्याच मार्गात आमचं कुटुंब असावं. या ठिकाणी योहान शुभवर्तमान पहिला अध्याय आपण काढू. तेव्हा तो येशूला चालताना निहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. आणि त्या दोघा शिष्यांनी त्याला बोलताना ऐकले आणि ते येशूच्या मागे चालले. ओके, हां, पुढं त्याचं 39. त्याने त्यांना म्हटले, या म्हणजे तुम्ही पाहाल. म्हणून ते आले आणि तो कोठे राहत होता हे त्यांनी पाहिले. हां, बायबल सांगतं 2 शिष्य. कोण होते? दोघं, योहान आणि हे दोघं पहिले कोणाचे शिष्य होते. आणि मग त्या ठिकाणी जे ख्रिस्त आला, योहान बाप्तिस्मा करण्याची इच्छा होती का जे मला कळलंय आणि मी जे प्रभूचं राज्य गाजवत आहे, मी जे काम करत आहे ते तुम्हालाही कळावं का कोणासाठी मी करत आहे, आणि ज्याच्या मार्गात मी चाललोय त्याला तुम्ही लिंक व्हावे, त्याला तुम्ही कनेक्ट व्हावे, आणि तुम्ही त्याच्या मार्गात तुम्ही पुढं चालावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी
योहान बाप्तिस्मा करणारा आणि योहान याचा फरक समजतोय ना? योहान बाप्तिस्मा करण्याचा शिष्य कोण होता? योहान आणि आंद्रिया. आणि हे त्याच्या सानिध्यामध्ये होते, पण ज्यावेळेस ख्रिस्त आला ह्यांनी त्यांची ओळख करून दिली. कोणाची? येशूची. कोणाची? येशूची. येशूची. त्याची इच्छा होती का यांनी माझ्या मागं नाही, कोणाच्या मागं जावं? येशूच्या मागे. आणि त्याचा प्रयत्न सफळ ठरला आणि ते त्याच्या मागं जाऊ लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळलं इथपर्यंत? यांनी प्रयत्न केला का ह्याला जे कळलं होतं त्याची इच्छा होती का त्यांना पण ते कळावं आणि जो वाटा मी निवडलाय त्यांनी पण तो वाटा निवडावा. आणि आम्हाला कळतं की योहान आणि आंद्रिया विश्वासूप्रणे कोणाच्या मागे गेले? येशूच्या. पण नेहमी असं होणार नाही का तुमच्या प्रयत्नाला यश येईलच. बायबल सांगतं मत्तईबद्दल. कोणाबद्दल? मत्तईबद्दल. पहा, ज्यावेळेस मत्तईला पाचारण झालं, मत्तईला काय झालं? पाचारण झालं. मत्तई एक चांगल्या नोकरीवर होता, त्याचे मित्र पण चांगले होते आणि सर्व त्याच फील्डमधले होते. म्हणजे सर्व काय गोळा करणारे होते? जकात, टॅक्स ते गोळा करायचे. म्हणजे इस्रायली लोकांच्या नदीत चुकीचं काम होतं. कसं होतं? चुकीचं. ते लोक त्यांना पापी लोक म्हणायचे. कसे म्हणायचे? पापी लोक. म्हणजे मत्तईचे मित्र सर्व कसे आहेत? पापी आहेत. पण ज्यावेळेस मत्तईला पाचारण झालं, बायबल सांगतं मत्तईने घरी एक काय ठेवलं? प्रीतिभोजन. काय ठेवलं? प्रीतिभोजन. आणि त्या प्रीतिभोजनमध्ये त्यांनी कोणाला बोलवलं होतं? येशूला. आणि त्याबरोबर अजून कोण होते? त्याचे मित्र. त्याचे मित्र होते. कोण होते त्याचे? मित्र होते. प्लीज लक्षपूर्वक ऐका. ओके, काढूया आपण मत्तई 9वा अध्याय 9 आणि 10 वचन रीड करा. 9th आणि 10th वचन. मग येशूने तिथून पुढे जाताना मत्तई नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले आणि त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे चालला. नंतर असे झाले की तो घरात जेवायला बसला असता पहा, पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य त्यांच्याबरोबर बसले. कोणाला पाचारण झालं? मत्तईला. मत्तईला. मत्तईने घरी काय ठेवलं? प्रीतिभोजन. आणि कोणाला बोलवलं? आणि अजून कोण पाहुणे होते? पुष्कळ जकातदार. हा, म्हणजे ज्या प्रकारे तो ज्या जागी कामामध्ये होता त्याच कामात ते लोक होते. आणि मत्तईची व्यक्तिगत इच्छा होती की जो ख्रिस्त मला समजतोय आणि ज्याच्यासाठी मी हे काम सोडून त्याच्या मागं चाललोय, त्याची इच्छा होती का त्याच्या संपर्कामध्ये हे सर्व माझे मित्र यावेत, जेणेकरून त्यांना पण खरी वाटचाल कळल आणि ज्या प्रकारे मी प्रभूच्या मागं चाललोय तेही प्रभूच्या मागं येतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ठिकाणी मत्तईला प्रभू भेटला, डिस्कस झाला असेल मी जॉब सोडतोय, सगळे म्हणले असतील चांगला पेमेंट आहे, तू काय करतो, मूर्खपणा आहे का? पण त्याला माहिती आहे का मला जे मिळलं ना ते मलाच कळलं. पण इच्छा झाली असेल का चला ह्यांनाही मिळावं. जे ख्रिस्तामध्ये पाहून बोलून जे मला मिळलंय ते वेगळंच आहे. कदाचित मी त्यांना सांगू शकत नाही. माझी इच्छा आहे का त्यांनी यावं आणि ह्यांनी यावं, त्यांनी तो अनुभव घ्यावा आणि ज्या प्रकारे मी प्रभूच्या मागं चाललोय ह्यांनी पण त्या देवाच्या मागं यावं. त्यांनी तो प्रयत्न केला पण आम्हाला फळ दिसत नाही. असं होईल का आम्हाला जे कळतं ना आम्हाला वाटतं कुटुंबालाही ते कळावं. ज्या प्रकारे मी देवाच्या मागे चालतो ना, माझे लोक, माझे नातेवाईक, माझे आप्तजन पण देवाच्या मागे यावेत. पण कधी कधी त्या प्रकारे फळ दिसणार नाही ज्या प्रकारे आम्ही पाहण्याची अपेक्षा करतो. आणि म्हणजे फळ दिसणार नाही, चिंता करू नका, काळजी करू नका आणि हृदय तुमचं कठीण होऊ देऊ नका. बायबल सांगतं. अजून एक उदाहरण मी घेईल याच्याबद्दल. जर आपण या ठिकाणी लूक काढलं, लूक 9वा अध्याय 52 पासून. मग त्याने आपल्या पुढे निरोपे पाठवले आणि ते निघून त्याच्यासाठी तयारी करायला शोमरोन्यांच्या एका गावात गेले आणि त्यांनी त्याला अंगीकारले नाही, कारण यरूशलेमेकडे जाण्याचा त्यांचा रोख होता. तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, हे प्रभू, एलियाने केले होते तसे आकाशातून अग्नीने पडून त्यांचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय? परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले, तुम्ही कोणाच्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही, कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या जीवाचा नाश करायला आला नाही तर त्यांना तारायला आला आहे. मग ते दुसऱ्या गावाला गेले. हा, पहा या ठिकाणी प्रयत्न केला. शिष्यांनी काय केला? प्रयत्न केला. येशूनी सांगितलं का तुम्ही पुढे जा आणि काय तयार करा? मार्ग तयार करा का जेणेकरून मी त्या गावात काय करल? प्रवेश करल. पण बायबल सांगतं का त्या गावात त्यांना जागा मिळाली नाही. त्यांचे शब्द काय होते? शिष्यांचे शब्द काय होते? त्या गावाचा नाश करा. ते काय म्हणले? एलियासारखं काय पाठवू का? अग्नी पाठवायचं. येस, या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना त्या गावात जागा मिळाली नाही, त्यांनी प्रयत्न केला पण यश आलं नाही, म्हणून त्यांचं हृदय कठीण झालं. हृदय कसं झालं? कठीण झालं. कठीण झालं. आणि ते लगेच म्हणतात का प्रभू एलियाप्रमाणे आज्ञा करून यांचा नाश करायचा का? तर प्रभू म्हणतो का तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहेत?
आम्ही नाश करण्यासाठी आलेलो नाही. नाही. म्हणजे या ठिकाणी प्रभूला आम्हाला काय सांगायचं की आम्ही प्रयत्न करू, पण जर फळ येणार नाही तर हृदय कठीण करू नका आणि तुमचे प्रयत्न तुम्ही सोडू नका. कारण या कारणास्तव प्रभूने आम्हाला नाही निवडलं का आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला प्रकाशमय करून आम्ही आमचं हृदय कठीण करावं का ते बदलत नाही. त्यासाठी प्रभूने आम्हाला आमच्या कुटुंबातून वेगळं केलेलं नाही. त्यांचा कठीणपणा पाहून तुमच्यातलं हृदय कठीण होता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल स्पष्टपणे सांगतं गलतीकाराच्या पत्रामध्ये 6वा अध्याय 2रं वचन, एकमेकांचं काय वाहा, ओझं वाहा. एकमेकांचं काय वाहा, ओझं वाहा. आणि म्हणून प्रभूनी जर आम्हाला आमच्या मित्रामधून, आमच्या नातेवाईकातून, आमच्या घरामधून जर निवडलंय तर याच कारणास्तव आम्ही काय व्हावं, ओझे व्हावे. ओझं व्हावं. काय व्हावं, ओझं ओझं. कसलं, प्रार्थनेचं. कसलं, प्रार्थनेचं. प्रार्थनेचं. का प्रार्थनेद्वारे तुम्ही त्यांचे बंधन तोडू शकता आणि प्रार्थनेद्वारे तुम्ही त्यांचे मार्ग देवाच्या राज्यासाठी मोकळे करू शकता. आणि म्हणून यासाठी आमचं हृदय आम्ही कठीण करायचं नाही, तर जी प्रार्थना जो प्रयत्न प्रभूने आम्हाला सांगितला तो शेवटपर्यंत आम्हाला कळायचा, या विश्वासाने का फळ त्याला परमेश्वर आणणारच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कोणतं हृदय पाहिजे, ओझं वाहणार. कोणतं हृदय, ओझं वाहण्याचं. ओझं वाहणार. कारण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी, कुटुंबातल्या लोकांसाठी प्रयत्न करता, तुमच्यामध्ये परमेश्वर सहनशीलतेचं अंतःकरण उत्पन्न करतो. कोणतं, सहनशीलतेचं. सहनशीलतेचं. कारण ज्यास आपण प्रयत्न करतो आणि यश येत नाही, हृदय कसं होतं, कठीण कठीण होतं. पण देवाची इच्छा असते की तू प्रयत्न कर आणि ज्यास फळ येणार नाही, हृदय कठीण करू नको, सहनशील हो. काय हो, सहनशील हो. सहनशील हो. कारण सहनशीलता येणं खूप गरजेचं आहे. आम्हामध्ये प्रीती वाढणं खूप गरजेचं आहे. आमचा राग मंद क्रोधमध्ये बदलणं खूप गरजेचं आहे. जर आमच्यामध्ये सहनशीलता नाही, आमच्यामध्ये प्रीती नाही, आमच्यामध्ये मंद क्रोध नाही, तर आम्हामध्ये देवाचं राज्य वाढणार नाही. आणि जो फळ आमच्या प्रार्थनेत आलं पाहिजे ते फळ आम्हाला मिळणार नाही. म्हणून आम्ही ज्यास प्रयत्न करतो तर आम्हाला सहनशील झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, सहनशील झालं पाहिजे. सहनशील. काढूया एक पुढचं वचन या ठिकाणी, थेसलोनिकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 14 वचन. आणि अहो भावांनो, आम्ही तुम्हास बोध करतो की अव्यवस्थितपणास बोध करा, दुर्बळ हृदयांचे समाधान करा, अशक्तांस आधार द्या, सर्वांशी सहनशील असा. या ठिकाणी सेवक काय सांगतोय त्याचं प्रगटीकरण काय वचनाचं आपण या ठिकाणी पुन्हा वाचूया. पुन्हा रीड करा तेवढं. आणि अहो भावांनो, आम्ही तुम्हास बोध करतो की. पहा, तो बोध करतोय. हा सेवक आहे. हा कोण आहे, सेवक. किंवा आपण असं म्हणू याचं तारण झालंय. याचं काय झालंय, तारण झालंय. याचं कुटुंबामध्ये तारण झालंय, याचं मित्रामध्ये तारण झालंय, याच्या लोकांमध्ये याचं तारण झालंय. आता पॉल याला बोध करतोय. काय करतोय, बोध करतो. काय बोध करतो, पुढे वाचा. अव्यवस्थितांस बोध करा. कोणास, अव्यवस्थितांस. म्हणजे याचं जीवनक्रम व्यवस्थित नाहीये, म्हणून याचं कर्तव्य यातला काय करायचं का बाबा हे मार्ग सोड, तू ज्या गोष्टी करतोय ना त्या चुकीच्या आहेत आणि मी जे मार्ग सांगतोय जे प्रभूकडून आहेत त्या मार्गाचं तू काय कर, स्वीकार कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलंय, दुर्बळ हृदयाचे समाधान करा. दुर्बळ मानाचे काय करा, समाधान करा. म्हणजे समजा हा खूप भित्रा आहे, हा कसा आहे, खूप आजार आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, लगेच खचतो, लगेच निराश होतो. मग घडी घडी तुझा विश्वास वाढव, याला प्रोत्साहन दे, काळजी करू नको, देव कार्य करणार आहे, परमेश्वर तुला ब्लेस करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचं काम आहे, याच. कारण हा कसा आहे, विश्वासू आहे. कसा आहे, कुटुंबातून याला निवडलंय प्रभू, याला प्रभू समजलेला आहे. पुढे काय लिहिलंय, अशक्तास आधार द्या. अशक्तास काय द्या, आधार द्या. हा पुष्कळ गोष्टीमध्ये कमी पडतो, याचं काम काय, याला काय करायचा, आधार द्यायचा. आणि पुढे काय लिहिलंय, सर्वांशी सहनशील असा. सर्वांशी कसे असा, सहनशील असा. 3 टाईपचे लोक सांगितले, पण सर्वांशी कसं राहा, सहनशील. सहनशीलचा अर्थ काय माहितीये का या ठिकाणी, की तू कदाचित त्याला प्रोत्साहन देशील, कदाचित तू त्याचं मनाचं सांत्वन करशील, कदाचित तू त्याला सहाय्य करशील, पण तुला आता वाटतं का मी याची समजूत घातली असमंजस होईल, पण तो म्हणतो का कदाचित तसं होणार नाही. तू याच्या डोक्यात प्रकाश टाकशील, तुला वाटेल का आता प्रकाश त्याला दिलाय, पण तो होऊ शकतं का पुन्हा अल्लडपणात चालणार. पण जास्त तो असं करल, तुझं हृदय कसं होईल, कठीण होईल. मार्ग नव्हता सांगितला का, बोध नव्हता केला का, बरं वाईट नव्हतं सांगितलं का, याची मदत नव्हती केली का, केली होती, पण बदलतोय का, हा नाही, हृदय कसं होईल, कठीण होईल. पण तो म्हणतो सहनशील हो. कसा हो, सहनशील हो. हृदय कठीण होईल, पुन्हा मदत करण्याचं हृदय राहणार नाही, पुन्हा समजण्याची वृत्ती राहणार नाही. आणि ते म्हणतो का हृदय कठीण झालं, तुझ्यात ती प्रीती राहत नाही, तू मंद क्रोध होत नाही, तुझ्यात सहनशीलता दिसत नाही. लक्षात ठेवा, जसं असे कठीण लोक विश्वासू लोकांच्या जीवनामध्ये येतात, परमेश्वर तुमच्यामध्ये मेंढपाळाचं हृदय उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. समजतंय का? हे कठीण आहेत ना, हे यासाठी का तुमच्यामध्ये मेंढपाळाचं हृदय यावं. मेंढपाळ मेंढरांना सोडत नाही, त्यांची काळजी घेतो. त्यांची काय घेतो? काळजी घेतो. काळजी घेतो. त्याच प्रकारे तू याला सोडू नको, ह्याची काळजी घे. काय घे? याची काळजी घे. काळजी घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी म्हणून लक्षात ठेवा, प्लीज आपल्या डोक्यामध्ये फिट करा. पवित्र आत्मा सांगा, मग रिमाइंडर कर मला. काय कर? रिमाइंडर म्हणजे मला आठवण करू दे का माझ्या कुटुंबात, माझ्या जीवनामध्ये असे कॅरेक्टर असतील का जे कठीण अंतकरणाचे आहेत, ज्यांना किती सांगा ते बदलत नाहीत, पण त्यांच्यामुळं माझं हृदय काय होऊ लागतं? कठीण. पण मला माझं हृदय कठीण होऊ द्यायचं नाही. नाही. का? कारण जर मी माझं हृदय कठीण केलं तर ते मेंढपाळाचं हृदय माझ्यामध्ये उत्पन्न होणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना या ठिकाणी? म्हणून आम्हाला ओझं व्हायचं. काय व्हायचंय? ओझे ओझं. व्हायचे. कारण ते ओझं वाहत असता तुमच्यामध्ये प्रीती उत्पन्न होती. आणि ती प्रीती अशी आहे की ती रुसत नाही. त्याच्यामध्ये अधिक समंजसपणा आहे. त्याच्यामध्ये काय? अधिक समंजसपणा. कारण ज्या साथ चुकतो, समंजसपणा सांगतो का त्याला प्रभू कळलेला नाही. कारण तू पण एक काळ असाच होता. तू कुठं खूप शहाणा होता. तू पण तर 10 वेळेस पडला. मला विचार तुझं कॅरेक्टर कसं होतं, पण मी तुला किती वेळेस उचललं. म्हणजे मी तुला इतके वेळेस उचललं, तू का नाही त्याला पुन्हा पुन्हा उचलत, त्याला प्रभूचे मार्ग दाखवत. प्रेज गॉड. हालेलुया. परमेश्वर ते हृदय उत्पन्न करत राहतो त्याच्यामध्ये. म्हणून जसं असे खडक, असे कठीणपणा येतील, काळजी करू नका. तुमच्यात देव ते हृदय उत्पन्न करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणी? पहा, आपण पाहिलं का ज्यावेळेस याकोब आणि योहान त्या ठिकाणी गेले, ते म्हणतात की अग्नी टाक आणि संपून टाक. पण ते म्हणतो का असा आत्मा मी तुम्हाला दिलेला नाही. नाही. नाश करण्यासाठी आपण आलेलो नाही. आम्हाला पण मोशेचं हृदय पाहिजे. कुणाचं? मोशेचं. मोशेचं हृदय जे मेंढपाळाचं हृदय आहे. या ठिकाणी जसं आम्ही बायबल वाचतो तर निर्गमाच्या पुस्तकात आम्हाला कळतं का ज्यास इस्रायलनी मूर्ती बनवली, देवाच्या विरुद्ध गोष्टी केली, बायबल सांगतं का परमेश्वर मोशेशी बोलला आणि तो म्हणला इस्रायल भ्रष्ट झालं, आता मी खाली येईल, तू बाजूला सरक, मी यांना संपून टाकेल. तर मोशे काय म्हणतो? हे परमेश्वर, असं करू. कोणतं हृदय उत्पन्न झालं? मेंढपाळाचं. कोणतं? समजतंय का या ठिकाणी? यांच्यात जास्त कठीणपणा आला इस्रायलमध्ये, मोशे मध्यस्थी करतोय. आणि ते पण कोणाकडे? देवाकडे. आणि कोणाला तो आध्यात्मिक गोष्टी शिकवतोय? बघा, साध्या गोष्टी नाहीयेत. तो देवाला सांगतो राग, मंद क्रोध हो. ते मिस्रचे लोक काय विचार करतील का तुमच्या प्रभूने यासाठी बाहेर काढलं का तुम्हाला जंगलात मारून टाकावं? कोण बोलतोय? मोशे. कोणतं हृदय उत्पन्न केलं प्रभूने त्याच्यामध्ये? मेंढपाळाचं. प्रभूला त्यांना मारायचं नव्हतं, पण प्रभूला पण चेक करायचं होतं मेंढपाळाचं हृदय येतंय का. कारण इथून पुढं सगळं तुलाच त्यांना घेऊन चालायचं आहे, पण ते हृदय तुझ्यात आहे का हे ओझं वाहण्याचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी म्हणून आम्हाला ओझं व्हायचं. कुटुंबात असे कॅरेक्टर असतील, नातेवाईकांमध्ये असे लोक असतील, मित्रपरिवारात असे लोक असतील का ज्यांना लाख सांगा ते ऐकत नाही. पण पहा, प्रार्थनेचं शस्त्र आहे ते तुम्ही बंद करायचं नाही. त्यांचं प्रार्थनेद्वारे तुम्ही व्हायचंच. कारण जरी आज नाही, उद्या फळ येईल आणि ते लोक वाचतील. प्रेज द लॉर्ड. पहा, इस्रायलबद्दलचा तुम्ही प्रवास रीड करा. इस्रायल हट्टी होतं, ऐकत नव्हतं, पण मोशे मध्यस्थी करायला काही मागं फिरत नव्हता. तो नेहमी देवाकडे काय करायचा? मध्यस्थी करायचा. काढूया काही वचन आपण वाचू या ठिकाणी. आपण जर या ठिकाणी निर्गम काढलं 32 अध्याय 7 वचन. आणि यहोवा मोशेला म्हणाला, जा, तू खाली उतर, कारण तुझे लोक जे तू मिसर देशातून काढून वर आणले ते भ्रष्ट झाले आहेत. हा, कसे लोक झालेत ते? भ्रष्ट झाले आहेत. परमेश्वर मोशेशी बोलतो. कोणाशी? मोशेशी. इस्रायल बद्दल लोक कसे झालेत? भ्रष्ट झाले आहेत. आता मी ह्यांना अधिक दिवस माझ्या राज्यात ठेवणार नाही. आणि पुढचं वचन वाचू या ठिकाणी आपण. त्याचं तुम्ही 9th वचन रीड करा. 9th वचन. आणि यहोवाने मोशेला म्हटले, मी हे लोक पाहिले आहेत, आणि पहा, हे ताट मानेचे लोक आहेत. हां, 10th. तर आता मला आड येऊ नको, म्हणजे त्यांच्यावर माझा राग भडकून मी त्यांना भस्म करीन. हा, तो काय म्हणतो? तू माझ्या आड येऊ नको, मी त्यांना काय करणार? भस्म करणार. आता पहा, याच्या पहिलेचं प्रभू मला सांगितलं का इस्रायलनी प्रभूचा अनुभव नव्हता घेतला का? घेतलं होतं. यांनी प्रभूची वाणी नव्हती ऐकली का? ऐकली होती. ज्या 10 पिढ्यांनी मिस्राला पिडल्या नव्हत्या पाहिल्या का? पाहिल्या होत्या. यांना खडकातून पाण्याने दिलं का? दिलं होतं. यांना वरतून मान नाही दिला का? दिलं होतं. यांनी प्रभूचा चमत्कार पाहिला का नाही पाहिला? पाहिला. पण चमत्कार पाहून काय केलं आता? आणि परत प्रभूच्या मार्गात ते चालत नाही.
यांनी प्रयत्न केला प्रभूचे मार्ग यांनी पाहावेत, यांनी पाहिले, पण पुन्हा देवाच्या मार्गात ते चालत नाही. पण या ठिकाणी मोशेचं हृदय कठीण नाही होत. मोशे प्रभूकडे काय करतोय? आम्ही पण आमच्या लोकांना प्रभूचे मार्ग सांगतो ते काय ऐकत नाही. आपण म्हणतो आपण आपलं काम केलं, आता त्यांचं रक्त त्यांच्या डोक्यावर. पण मोशेने सोडलं का? नाही. म्हणून प्लीज तुम्ही तुमच्या प्रार्थना सोडू नका. काय सोडू नका? प्रार्थना. कदाचित ते तुम्हाला कंटाळ येते, म्हणतात की बाबा प्लीज येऊ नका, अजून आम्हाला ते प्रभू सांगू नका. येस, तुम्हाला व्यक्तिगतरित्या त्यांनी थांबवलंय, पण तुमच्या प्रार्थना थोडी तुम्ही त्यांनी थांबवल्या. तुम्ही तुमच्या प्रार्थनेद्वारे त्यांचं ओझं वाहू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते त्या ठिकाणीची साम्यता, का ज्या प्रकारे इस्रायलला प्रभू आहे, आज अनेक लोकांना आपल्या आपल्याला प्रभू माहिती आहेत, कारण संकट समय त्यांनी प्रार्थना करून घेतली आणि त्यांना प्रभू कळाला. पण जसं आपण त्यांना म्हणलो देवाच्या मार्गात चाला, ते चालत नाही. मग आपला प्रयत्न थांबलेला नाही, आपला प्रयत्न चालू असावा, का त्यांचं तारण झालंच पाहिजे. आणि त्यासाठी आपली प्रार्थना नित्य त्यांच्यासाठी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ना या ठिकाणी असं आम्हाला जीवनात घडल का ते प्रभूचे मार्ग नाही म्हणतील, पण समस्या आली का बरोबर लाडागोडी लावून तुमच्याकडे काय करतील ते, आणि तुम्ही काय करताल देवाकडे. मग देव म्हणतो का जसं तू म्हणतो का प्रभू आता काय करावं, त्यासाठी प्रार्थना तर मला. मग जसं तू माझ्याकडे इतकी आवेशाने प्रार्थना करतो, मग तुझी ती प्रार्थना कुठं गेली मधली, त्याच्यासाठी का तो बदलला पाहिजे. नाही कळलं का? ओके, मी पुन्हा सांगतो. समजा हा तो नातेवाईक आहे, ह्याचा हा भाऊ आहे, यांनी याला प्रभू सांगितला, चमत्काराचा अनुभव घेतला, पण हा म्हणतो आता देवाच्या मार्गात ये, हा काही येत नाही. हा हृदय कठीण केलं आणि प्रार्थना बितण्याची बंद केली. पुन्हा एखादी समस्या 5-6 महिने 1 वर्षाने आली, पुन्हा याच्याकडे येतो काय म्हणतो, आणि मग हा पण कोणाकडे प्रार्थना करतो? परमेश्वराकडे. मग हा कसा तोंड घेऊन देवाकडे जाऊ शकतो? समजतंय का? ते म्हणतो त्याचा कठीणपणा मला लक्षात येतो, पण तुझं काय, तू कसं तोंड घेऊन येतो माझ्याकडे? का देवा त्याला ब्लेस कर, तू रडला बी तर पाहिजे कधी त्यासाठी, का प्रभू त्याला बदलतं खरं. समजतंय? अनेक लोकांचं तसं नाही. म्हणतो की तू कसा येतोस लगेच, आणि लगेच प्रार्थना दाखवत पण नाही असं का मागं काही झालं होतं. पण ते म्हणतो का मधला टाइम तुझ्याकडे होता ना प्रार्थना करण्याचा, तू प्रार्थना केली पाहिजे. त्यांनी तुला थांबवलं नाही यायला, तुझी प्रार्थना तो थोडी थांबवतोय, तू प्रार्थना कर, कारण प्रार्थनेत सामर्थ्य आहे त्याचे बंधन तोडण्याचे. बायबल सांगतं मोशेने प्रभूकडे विनंती केली. काय केली? विनंती केली. वाचूया ते वचन, 11 वचन त्याच्यामध्ये. तेव्हा मोशेने आपला देव यहोवा याची विनंती करून म्हटले. काय केली? विनंती. म्हणजे विनंतीच म्हणजे काय? रिक्वेस्ट केली. काय केली? रिक्वेस्ट. बोलला प्रभू सांगते. बोलणंच म्हणजे काय असतं? प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला प्रार्थना करायची आणि ओझं व्हायचं. काय व्हायचंय? ओझं व्हायचं. पण पहा, तू माझी इच्छा आहे, प्रभू म्हणला का लोकांना सांग का तुम्ही ओझं वाहा. पहा तुमच्यात कसं मेंढपाळ जरूर देईन. तुम्हाला कळल का मेंढपाळ होणं म्हणजे काय असतं, किती त्याला सहन करावं लागतं. आणि ते सहन करणं काही जोक नाही. पण त्या जोकमध्ये एक गोष्ट होऊन जाती का तुझ्यात ते अंतःकरण येतं, आणि मी माझी सेवा तुझ्यात मी वाढू शकतो. हालेलुया. कळतं का? ठिकाणी सुरुवात तुझ्या कुटुंबापासूनच आहे. तिथंच मी तुला चेक करणार, तुझ्या नातेवाईकात, तुझ्या मित्र परिवार. पण जे हृदय मला भेटलं तर लक्षात ठेव, प्रमोशन आहे. मग ते प्रमोशन फक्त घरात नाही चालणार. ते प्रमोशन म्हणजे मी तुला बाहेर 4 चौकात घेऊन जाईल, मी तुला बाहेर तुला उपयोगात आणल. पण ते प्लीज तू आपल्यात हृदय उत्पन्न होऊ दे, ज्या हृदयाची मी तुझ्यामध्ये वाट पाहत आहे का ते उत्पन्न व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं ना या ठिकाणी. म्हणून असे खडक येतील तर निराश होऊ नका, सॅड होऊ नका. ओ प्रभू कसं फॅमिली, कसे लोक. नाही, काम चाललंय कसलं? मेंढपाळाचं हृदय उत्पन्न करण्याचं. म्हणून ते बांधकाम होऊ द्या, कारण तुमच्यात त्याद्वारे सहनशीलता उत्पन्न होती, तुमच्यात त्याद्वारे प्रीती येत आहे, तुमच्यामध्ये त्याद्वारे तो समंजसपणा परमेश्वर आणत आहे. आणि एकदा का तो आला, पहा देव तुम्हाला कुठल्या कुठं घेऊन जाईल. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण ते ओझं व्हायला पाहिजे, कारण त्या ओझा वाहता वाहता तुमचं हृदय परिवर्तन होणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. समज त्या ठिकाणी अजून एक वचन वाचूया त्याचं आपण, 30 आणि 31 वचन. का मोशे काय म्हणतो परमेश्वराला? 32 अध्याय 30 आणि 31 वचन. मग दुसऱ्या दिवशी असे झाले की मोशेने लोकांना म्हटले, तुम्ही मोठे पाप केले आहे, तथापि आता मी वर यहोवाजवळ जातो, कदाचित मला तुमच्या पापाकरिता प्रायश्चित्त करता येईल. नंतर मोशे परत यहोवाजवळ जाऊन म्हणाला, अरे रे, या लोकांनी मोठे पाप केले आहे आणि आपणासाठी सोन्याचे देव बनवले आहेत. तथापि आता
जर तू त्यांच्या पापाची क्षमा करशील तर, आणि जर न करशील तर मी तुला विनंती करतो की तू लिहिलेल्या पुस्तकातून माझे नाव खोडून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, प्रभूने त्याला पहिले एक वचन दिलं होतं की मी यांना नष्ट करल आणि तुझं मोठं काय करणार. प्रभू काय म्हणलं होतं पहिले त्याला, मी यांना काय करणार, नष्ट करणार आणि तुझं मोठं मी राष्ट्र करणार. पहा, फायदेशीर होता, पण त्यांनी त्या फायद्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही. का. प्रभू प्लीज यांना सोडू नको. आणि पुढच्या विनंतीमध्ये त्या अध्यायामध्ये आपण रीड केलं का तो काय म्हणतो परमेश्वराला, मोशे, का तुझ्या पुस्तकातून माझं पण नाव काय कर, खोडून टाक. करून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू एवढा कठीण हृदयाचा नाहीये. म्हणजे इथं आम्हाला असं दिसतं कळतं का ठिकाणी मोशीचं हृदय देवापेक्षाही मोठं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये प्रभू चेक करत होता त्याला, बाबा जो निवडला आहे ना पुढे घेऊन जाण्यासाठी योग्य आहे का, आणि ते हार्ट त्याच्यामध्ये आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लक्षात ठेवा, हे इस्रायलने जे पाप केलं होतं ते मोशीच्या नाही, कोणाच्या अगेन्स्ट केलं होतं, देवाच्या. लक्षात ठेवा. हे पाप होतं ना, हे मोशीच्या अगेन्स्ट नव्हतं, कोणाच्या अगेन्स्ट होतं, देवाच्या. देवाच्या. म्हणून तो देवाकडे मध्यस्थी करतो का प्लीज असं तू करू नको. आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणतं हृदय उत्पन्न झालं, मेंढपाळाचं. मेंढपाळाचं. कोणतं, मेंढपाळाचं. मेंढपाळाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पहा, प्रभूने अजून एक उदाहरण मला सांगितलं त्याच्यामध्ये, ज्यावेळेस त्याचे आणि त्याचे भाऊ बहिणीचे भांडणं झाले. काय झाले, 12वा अध्याय काढला, गणना काढलं सर्वांनी. हां, वाचूया की त्या ठिकाणी काय झालं होतं की एक गोष्टीमुळे त्यांच्यात वाद उत्पन्न झाला होता. काय उत्पन्न झाला होता, वाद उत्पन्न झाला. आणि त्या वादामुळं त्यांच्यामध्ये एक भांडणं झालं. आणि ते भांडण या प्रकारे होतं, त्याचं 12वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन वाचूया आपण. आणि त्यांनी म्हटले, यहोवा केवळ मोशेकडूनच बोलला आहे काय, आम्हाकडून तो बोलला नाही काय. ओके, कोण बोलतोय, त्याचे भाऊ बहीण. मोशेला काय म्हणतात, देव फक्त तुझ्याचद्वारे बोलतो का, देव आमच्या पण द्वारे बोलतो. आणि नंतर त्या वादामुळं कुणी हा वाद ऐकला, देवाने. देवानी. वाद कोणामध्ये होता, भाऊ बहीण आणि मोशे. पण कोण ऐकतंय, देव. आणि बायबल सांगतं, पुढचं वचन रीड करा, नंतर असं लिहिलंय का देवाचा राग भडकला. देवाचा काय भडकला, राग भडकला. आणि त्यांनी मंडपाकडे बोलवलं. त्यांनी मंडपाकडे त्याला बोलवलं. आणि काय झालं त्याचं आपण पुढचं वचन वाचूया, 9वं वचन. तेव्हा यहोवाचा राग त्यांच्यावर पेटला आणि तो निघून गेला. मेघही मंडपावरून सरकून गेला. आणि पहा, मिरियाम बर्फासारखी पांढरी होऊन कुडी झाली. हा, कोणाचा राग भडकला, परमेश्वराचा. हा. आणि मिरियाम कशी झाली, बर्फासारखी कुडी. हा, ती कुडी झाली. कशी झाली, हा, प्लीज लक्षपूर्वक ऐका हे सर्व. आता भाऊ बहिणींचा वाद आहे. कोणाचा वाद आहे, भाऊ बहिणीचा. आता यांनी देवाविरुद्ध नाही, कोणाविरुद्ध बोललेत, मोशे विरुद्ध. मोशे विरुद्ध. कोणाविरुद्ध, मोशे विरुद्ध. म्हणून याच्या बाजूने आता कोण बोलतोय, देव बोलतो. आणि देवाने तिला काय केलं, कोडी केलं. बायबल सांगतं का पुढं काय झालं, रीड करूया आपण. आणि अहरोनाने मिर्यामेला पाहिले, तो पहा ती कुडी झाली. मग अहरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, मी तुला विनंती करतो, हे पाप आम्हावर ठेवू नको, कारण आम्ही मूर्खपण केले आहे आणि यात आम्ही पाप केले आहे. मी तुला विनंती करतो, कुणी आपल्या आईच्या पोटातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी ती होऊ नये. 13 वचन अर्ध. मग मोशे यहोवाजवळ रडला. हा, तो म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला निरोगी कर. हा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पहा, परवडी मला काय सांगितलं यामध्ये की भाऊ बहिणींचे भांडणं आहेत, बरोबर. देवाचा राग भडकला आणि ती काय झाली, अर्धी कुडी झाली. कुडी झाली. काय झाली, अर्धी कुडी झाली. कुडी झाली. आणि मग बायबल सांगतं की या ठिकाणी मोशे जो आहे आता प्रभूकडे लगेच विनंती करत नाही. त्याच्याकडे कोण विनंती करतं, मोशेकडे. मोशेकडे कोण विनंती करतं, अहरोन. अहरोनकडे. कारण प्लीज राग काय कर, टाकून दे. आणि प्रभूकडे काय कर, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रभू मला काय म्हणला, ज्यावेळेस यांनी माझ्या विरुद्ध पाप केलं तर कोण लगेच मध्यस्थी करतोय, मोशे. त्यावेळेस तू हृदय दाखवलं का बघ माझं हृदय किती मोठं आहे, त्यांना क्षमा मिळावी. पण ज्यावेळेस तुझ्या भाऊ बहिणींनी तुझ्या विरुद्ध पाप केले तर तू लगेच हात नाही टेकले मला. कुणी विनंती केली पहिले, अहरोनाने. समजतं का ठिकाणी प्रभू काय म्हणला, मला सांगणं सोपं आहे, म्हणजे इतरांना सांगणं सोपं आहे, पण ज्या स्वतःवर येतं ना मग कळ. ज्यास या इस्रायलनी प्रभू विरुद्ध केलं तर हा सांगतो का असं करू नको, असं योग्य आहे का, कोण म्हणतंय, मोशे बोलतोय. कोणाला म्हणतो, देवाला. पण आता जास्त तुझ्या अगेन्स्ट काही तर तुझे भाऊ बहीण बोलतायत, मग तुझं बी तर काम आहे ना, हे राग टाकून दे. तू गप्प बसलाय. देवाला सांगणारा राग टाकून दे, असं करू नको. पण आता कसा बसलाय, अहरोन विनंती करतोय, प्लीज असं होऊ देऊ नको. देवाकडे काय कर, विनंती कर.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतो का यामधला फरक? देवाला सांगताना किती पटकन बोलून गेला, पण ज्यास तुझ्यामध्ये करायची भारी आली तू कुठं पटकन केलंय. त्यांनी विनंती केली आणि मग तुझ्या हृदयाला काय फुटतोय? पाझर. समजतं का ठिकाणी? प्रभू त्याला घडवत होता. कोणाला? मोशेला. का तुझं हार्ट कसं पाहिजे. समजतं का ठिकाणी? प्रभू इतका रागिष्ट नाही की तिच्या बहिणीला तो नाश करेल, पण प्रभूला याला चेक करायचं होतं की याचं हृदय कसं आहे, याचं हृदय कसं आहे, ते अंतःकरण आहे का अजून ज्याची इच्छा अपेक्षा मी तुझ्यामध्ये बाळगत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे याच्यातून काय सांगायचं? आपण सांगतो इतरांना, पण आपण करतो का जसं आपल्यावर येतं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, तुम्हाला त्या सहन करण्यातून जावं लागेल. प्रभू हृदय उत्पन्न करतो आणि प्लीज त्याला ते करू द्या. प्लीज त्याला ते करू द्या. जर त्या भावाने विनंती केली नसती, त्याने त्याचा कठीणपणा तसाच ठेवला असता आणि ती बरी झाली नसती. पण अहरोनने विनंती केली, मग मोशेतला हृदय कुठं गेलं? समजते या ठिकाणी? म्हणून आम्हाला ते हृदय आम्हाला बाळगायचंय. आम्हाला जसं आमच्यावर कठीणपणा येईल त्या कठीणपणामध्ये आम्ही आमची सहनशीलता सोडायची नाही. तुम्हाला नाही माहित माझी सिच्युएशन कशी आहे एक्झॅक्टली, त्यामुळे तो सिच्युएशनचं सोड. मला फक्त मेंढपाळाच्या हृदयाशी काम आहे, बाकीचे मला काम नाही. फायदा तुझा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिच्युएशन सांगेल तर काम होईल का? काम बंद पडून जातं. कारण हा काय सांगतोय? सिच्युएशन. कारण सांगतोय. कारण सांगितले तर काम होत नाही. तर मग तो कारण नको सांगू, काम बंद पडल. तुला नाही माहित तू काय लॉस करणार. पण जर का तू ते सहन करायचं शिकला, तुझ्यात ती प्रीती येईल, तुझ्यात तो समंजसपणा येईल, तुझ्यामध्ये तो मंदकृतपणा येईल आणि मग मी माझी सेवकाही तुझ्यामध्ये गुंतवणूक करू शकतो, कारण चांगला मेंढपाळ भेटला. प्रेज गॉड. हालेलुया. आपण पण घरातली जबाबदारी कोणाला सोपवायची आम्हाला कळतं ना, का हा प्रॉपर करतो, याच्यात थोडं समंजसपणा, याचं बुद्धी जरा राईट टाईमवर काम करते, आपण त्याच्या हातात जास्त जबाबदारी देतो. मग देव पण अशीच सेवक इन्व्हेस्टमेंट करणार का? तो पण बघणार ना ते हृदय आहे का, आणि ते हृदय आहे तर मला जास्त खर्च करावा लागणार नाही, माझी सेवा हा प्रॉपरली करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या वेळेस तुमच्या अवतीभोवती असे कठीण लोक येतील, प्रभू तुमचं हृदय तयार करतोय. कोणतं? मेंढपाळाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, प्रभूने मला पॉलचं उदाहरण सांगितलं. एक काळ होता की ख्रिस्ती लोकांना तो मारत होता, त्याला प्रभू माहीत नव्हता. पण ज्या दिवशी त्याला प्रभू कळला, पहिले तो बदलला. आणि ज्यास तो बदलला, प्रत्येक पत्रामध्ये वाचा किती नम्रपणे विनंती करतो, आणि त्या विनंतीचे शब्द तुम्ही वाचा. माझी इच्छा नाही की तुम्ही आजान असावे, पण माझी इच्छा आहे की गोष्ट तुम्हाला कळावी. म्हणजे काय? ते मागं राहू नये, पण त्यांना सर्व ज्ञान यावं म्हणून पॉल ती तळमळ दाखवतोय. ते पत्र लिहितोय, स्वतःला नम्र करतोय आणि वारंवार मंडळीला पत्र लिहून लिहून त्यांना विनंती करतो का प्लीज तुम्ही त्या मार्गाने चाला. म्हणजे पॉलमध्ये ती सहनशीलता आली होती मंडळीला सहन करण्याची. का? हे वाचलेच पाहिजे, यांचा प्रवास अर्धा नाही, यांचा प्रवास पूर्ण झालाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभूने मिस्रातून तो बाहेर काढलं, मध्ये सोडलं का? नाही. मोशेद्वारे चांगले चांगले सेवक 70 लोक उभे केले, चांगले लोक दिले, त्याद्वारे तुम्ही माझ्या मार्गात चालत राहा, कारण या कारणास्तव तुम्हाला बाहेर नाही काढलं की तुम्ही मध्येच राहो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो तुम्ही पण त्यांना चमत्कार दिला. मी फक्त चमत्कारासाठी तुला नव्हतं निवडलं त्याला. अनेक लोक फक्त फॅमिलीच्या लोकांना काय देतात? चमत्कार. ते म्हणतो का फक्त एवढ्यासाठी मी बोलवलेलं नाही. एकदा चमत्कार नाही झाला ना चालेल, पण त्याला प्रभूचे मार्ग समजले पाहिजे. कारण चमत्काराच्या बेसवर तो स्वर्गात जाऊ शकत नाही. का प्रभू 10 चमत्कार आहेत, प्रभू म्हणतो नाही मार्ग आहेत का ते सांग. चमत्कार करणाऱ्यांना मी घेणार नाही, जे माझ्या नावाने करतात. जर ते माझी आज्ञा पाळत नाही, ते झालेलं मी काय घेणार जर हा माझे मार्ग आत्मसात करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला अर्धी वाट मध्ये सोडायची नाही. आमचं हृदय कठीण होता कामा नाही. त्यांसाठी प्रार्थना करा. त्यांसाठी काय करा? प्रार्थना करा का प्रभू ते बदललेच पाहिजे. आणि जरी आज नाही, परमेश्वर उद्या फळ आणणार. जरी उद्या नाही, परवा ते येईल. पण पहा, देवाचा ज्यास न्याय होईल त्यास तुमच्यावर काहीच दोष आरोप येणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून चेक करा मोशेबद्दल, रीड करा की किती सुंदररित्या तो प्रभूकडे विनंती करतो, किती सुंदररित्या तो आपलं हृदय तयार ठेवतो का नेहमी इस्रायलसाठी मध्यस्थी का ते वाचावेत, त्यांना संधी मिळावी. म्हणून या ठिकाणी आम्हाला हृदय तयार ठेवायचं का प्रभू त्यांचं जीवन वाचलंच पाहिजे, ते लोक बदललेच पाहिजे, त्यांचं व्यसन सुटलंच पाहिजे, त्यांचा स्वभाव ट्रान्सफॉर्म झालाच पाहिजे, ते चुकीच्या जगिक गोष्टीच्या मागून खऱ्या प्रभूची ओळख त्यांना झालीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर असं आमच्यामध्ये काम चालू आहे तर प्लीज त्याला वाव द्या. परमेश्वर ते हृदय तुमच्यामध्ये उत्पन्न करत आहे.
आणि पहा त्याचं फळ प्रभू तुम्हाला देणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढे कठीण असणार ना तेवढी हाय लेवलची सेवा तुम्हाला भेटणार. समजतं या ठिकाणी? जेवढे किती असणार कठीण लोक, कठीण स्थितीमधून तुम्ही जाणार तेवढं परमेश्वर हृदय उत्पन्न करणार. का? कारण तेवढी इथून कुरकुर येणार, तेवढी इथं चिडचिड होणार, तेवढा इथं राग येणार, पण या सर्वांना तुम्ही दाबणार नाही. प्रभूने म्हणत नाही, प्रभूने म्हणत, तर परमेश्वर ते अंतःकरण उत्पन्न करतो. सेवेचा लेवल बी त्या मोठा असणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथून हा त्रास, तिथून तो त्रास, तिथून तो त्रास, तिथून तो त्रास, आतमध्ये एक मोठा हे चाललाय, आगीची भट्टी चालली, पण त्या भट्टीला काय करायचं? दाबायचं प्रभूच्या नावात. नाही हा राग नाही, नाही हा द्वेष नाही, नाही ही गोष्ट देवातून नाही, नाही मला पुन्हा प्रेयर करायचीच आहे, नाही माझ्या मनात त्यांच्याबद्दल चांगले विचार ठेवायचेच आहेत, नाही मला त्यांना क्षमा करायचंच आहे, नाही मला त्यांच्याकडे बघायचं नाही आहे, नाही मला प्रभूकडे. लॉर्ड त्याद्वारे तुमच्यात ते हृदय आणत जातो, आणत जातो, आणत जातो, आणि एक मोठ्या सेवकासाठी परमेश्वर तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून जेवढे आतमध्ये आग लागली, जेवढे आतमध्ये चिडचिड कुरकुर होती, प्लीज वरी होऊ नका, त्याला सामोरे जा, कारण सेवकाची लेवल मोठी. प्रेज गॉड. हालेलुया. समजतंय ना? येणाऱ्या दिवसात परमेश्वर तुमच्या बसल्याद्वारे, तुमच्या एक्सपिरियन्सद्वारेच लोकांना ब्लेस करणार. समजतं मी काय म्हणतोय? तुमचा अनुभवच लोकांसाठी प्रीचिंग बनून जाईल. तुम्हाला वेगळा रेफरन्स करून सांगायची गरज नाही. तुमचा अनुभवच, ह्या अनुभवात असा आहे का? काळजी करू नको, देवानी मला असं करून ब्लेस केलं. ते म्हणतील बाबा अनुभव आहे का? अनुभवाचं दुकान आहे तू बाबा, तेवढं सहन केलंय म्हणून आज प्रत्येक गोष्टीचं प्रत्युत्तर माझ्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुम्ही जेवढं सहन करताय, वेगवेगळ्या गोष्टीतून जाताय, काळजी करू नका. लॉर्ड मोठं काम करतोय, कारण मोठं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देणार आहे. प्रेज गॉड. तर प्रे करूया आपण. हे पित्या परमेश्वर, देवा तू आम्हाशी बोलला माझ्या प्रभू, का प्रभू आम्हाला ओझं व्हायचंय, आम्हाला गप बसायचं नाहीये. येस येस. आमच्या आपत्यांना तुझे मार्ग आम्हाला सांगायचे, होय माझ्या देवा. आणि जर त्यांनी आम्हाला विरोध केलाय येस. तर देवा प्रार्थनेला विरोध नाहीये प्रभू. आम्ही आमच्या मनात, आम्ही आमच्या घरात, आम्ही आमच्या ठिकाणात त्यांसाठी प्रार्थना करू शकतो. हो माझ्या देवा. आणि प्रभू ज्या प्रकारे तू मोशेबद्दल आम्हाला सांगितलं का ते हृदय त्याच्यामध्ये होतं प्रभू, का तो म्हणतो की यांना मधीच सोडू नको, हे वाचले पाहिजेत, यांना संधी मिळाली पाहिजे. आणि प्रभू मोशेच्या प्रयत्नाद्वारे कैक लोक वाचले गेले प्रभू. येस माझ्या लॉर्ड देवा. अब्बा, यांचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही प्रभू, येस. यांच्या प्रयत्नात तू फळ देशील. हालेलुया. पण देवा, ज्यास तो कठीणपणा येतो, आमचा संयम आम्ही हरून बसतो परमेश्वर, आमच्यामध्ये त्या नाकर्तेपणाच्या गोष्टी येऊन जातात. येस. हे परमेश्वर, आम्हाला तुझी गरज आहे गरज आहे. का प्रभू. या सर्व स्थितीमध्ये हो. ज्यावेळेस ती या स्थितीमधून सैतान आमच्या मनावर कैक प्रकारचे हल्ले करेल प्रभू, आमचं मन स्थिर अवस्थेमध्ये असू दे. येस. आमच्यामध्ये सहनशीलता उत्पन्न होय कर, माझ्या देवा. आमच्यामध्ये समंजसपणा येऊ दे, येस. आमच्यामध्ये ती सहन करण्याची ताकद तू वाढव परमेश्वर, वाढव ईश्वराजा. जेणेकरून पित्या आमच्यात ते मेंढपाळाचं हृदय येईल प्रभू, हो. आणि आम्हात तुला गौरव जाईल हो प्रभूला. ईश्वराजा. प्रभू, आम्ही आमच्यामध्ये कमकुवत आहे प्रभू, येस. आम्ही तुझे मार्ग खूप लवकर विसरून जातो. हो ईश्वराजा. पण देवा, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो येस. की प्लीज आम्हाला सहाय्य कर. सहाय्य कर ईश्वराजा. प्लीज प्रभू, आम्हाला मार्ग प्रगट कर. हो माझ्या आमच्या मनावर नेहमी तुझं नियंत्रण असू दे, येस माझ्या देवा. तुझी मॉनिटरिंग असू दे प्रभू. येस, येस. आम्हाला मिस्ट्रॅक होऊ देऊ नको प्रभू. हो ईश्वराजा. आमच्यामध्ये त्या स्थितीद्वारे तो नकारात्मकता आमच्यावर हवी होऊ देऊ नको होय प्रभू. माझ्या देवा. तर आत्म्यात टिकून राहण्याची कृपा दे, येस. आणि आम्हात तुझा गौरव होऊ दे. येस माझ्या तू देवा. सर्व समर्थ परमेश्वर आहे, येस. तू उत्तम परमेश्वर आहे हो माझ्या ईश्वराजा. पित्या. लॉर्ड, ज्या प्रकारे मोशेच्या प्रयत्नाद्वारे ते इस्रायल मधले कैक लोक वाचले येस. प्रभू, तू म्हणतो का तू या प्रार्थनेद्वारे तुझे नातेवाईक बदलतीलच, हो माझ्या देवा. तुझा मित्र परिवार देवाच्या राज्यात येईलच, हालेलुया. तुझ्याद्वारे मी कैक लोकांना येस. सर्वकालिक जीवन मिळून देणारच. येस माझ्या पण त्यासाठी हे ओझं व्हायचं बंद करू नको. देवा. हो ईश्वराजा. या कठीणपणामुळं ते काम चालू आहे मेंढपाळाच्या हृदयाचं, म्हणून प्लीज ते काम पूर्ण होऊ दे. येस. पहा, येणाऱ्या दिवसात तुझी व्यक्तिगत साक्षच लोकांचं जीवन बदलून टाकल. येस. तुझं सहन करणं इतरांसाठी प्रोत्साहन बनून जाईल, हो येस. तुझं रडणं इतरांसाठी खूप मोठी आशा बनून जाईल. पण तू जे सहन करतो ना ते व्यर्थ नाहीये, त्याचं प्रतिफळ आहे. तुझे 4 शब्द लोकांच्या हृदयात पाझर फोडून टाकल, या परमेश्वर काय करू शकतो. म्हणून प्लीज प्रभूला काम करू दे तुझ्या हृदयामध्ये. हालेलुया. त्यांच्या कठीणपणामुळं आपल्यातलं मेंढपाळाचं हृदय जे तयार होत आहे ते बांधकाम तू बंद होऊ देऊ नको. येस माझ्या देवा. तर देवाला कार्य करू दे, आणि देवाचा मोठा गौरव होणार हो आहे. ईश्वराजा. हे पित्या, मी प्रार्थना करतो, आज हे कोणाचं ओझं वाहते मला माहित नाही प्रभू, येस माझ्या देवा. पण त्यांची सहनशीलता बोलू लागली. येस. आणि देवा, आज या संदेशात तुम्हाला म्हणतोय, हो. ऐक, प्लीज थोडा वेळ राहिलाय, तुझं प्रतिफळ मी तुला देणार आहे. हो येस. तुझी प्रार्थना कमी करू नको. हालेलुया. तू या दारूमुळे वैतागलास मला माहितीये, पण बघ मी त्याला सुटका देणार आहे.
बघ मला माहिती आहे तू त्यांना कैक वेळ देवाचं राज्य दाखवलंय, येस पण ते जगाकडे वळलेत. पण बघ तू पूर्णपणे देवाच्या राज्यात येणार आहे. आपले प्रयत्न बंद करू नको. तू देवाचा गौरव पाहणार आहेस. ओ तू देवाचा गौरव पाहणार आहे. विश्वास ठेव, ते कुटुंब वाचणारच आहे. Yes, yes, yes. विश्वास ठेव का ते नातेवाईक देवाच्या राज्यात येतीलच. विश्वास ठेव का त्यांच्यात ते परिवर्तन येईलच. तू जे ओझं वाहतोय ते व्यर्थ नाहीये. मी काम सुरू केलंय, माझं काम चालू आहे. ते तुला दिसत नाहीये, पण विश्वास ठेव का तुझी प्रत्येक प्रार्थना, तुझी तळमळ त्या व्यक्तीसाठी लपलेली नाहीये. मी प्रत्येक गोष्ट पाहतोय, पण मी ते हृदय उत्पन्न करतोय. Yes, माझे कारण मला फक्त ते द्यायचं नाही जे तुला पाहिजे, Yes. मला ते द्यायचंय जे मला तुझ्यामध्ये पाहिजे. धन्यवाद ईश्वर. आणि फादर तू मोठं कार्य करणार. येस माझे देव. त्यांच्या व्यक्तीचं परिवर्तन होईलच होईल, Oh, पण yes. यांची आध्यात्मिक लेवल तू अधिक उंच करणार Hallelujah. आणि त्यांच्यात अधिक तू फळ आणणार पित्या. Yes, माझे देव. सर्व गौरव तुला देतो प्रभू. Yes. आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो आणि स्वीकारतो. आमेन.